ओम नमो आदेश मित्रांनो, श्रावण मासामध्ये बरेचसे लोक नवनाथ पारायण वाचत असतात, पण पारायणाबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे तसेच नाथ संप्रदायाची माहिती पुरेशी नसल्यामुळे त्यांच्याकडून पारायण काळामध्ये नियम पाळले जात नाही व त्यासाठी आपण संपूर्ण माहितीसह आपण आज व्हिडिओ घेऊन आलो आहोत। नवनाथ पारायण याचे नियम याबद्दल सखोल माहिती आजच्या भाग 1 मध्ये आपण बघणार आहोत। नवनाथ पारायण सुरू करण्यासाठी लागणारी पूजा सामग्री व पूजेची मांडणी कशी करायची याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। नवनाथ संप्रदायाचा परमपवित्र ग्रंथ नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे वाचन करण्याचे काही महत्त्वपूर्ण नियम असतात। त्यामध्ये मुख्यतः पूजा करण्यासाठी लागणारी सामग्री पुढील प्रमाणे आहेत। पूजा सामग्री: श्रीफळ, सुपारी, विड्याची पाने, हळद, कुंकू, अक्षदा, अष्टगंध, भस्म, अत्तर, गुलाब पाणी, गोमित्र, दूध, दही, मध, तूप, साजूक तेल, कापूसवात, फुलवात, कापूर, खडीसाखर, समई, सुट्टे पैसे, लाल कपडा, चौरंग, आसन, श्री नवनाथ फोटो किंवा दत्तप्रभूंचा फोटो, तांब्याचा 1 नग, काडीपेटी, फुले, हार, फळे, रुमाल, निरंजन, अगरबत्ती, धूप, ऊद व श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ व सोवळे किंवा भगवी लुंगी। त्यानंतर आपण मित्रांनो बघणार आहोत पारायणाची पूजा कशी करायची व ती मांडायची कशी ते। तर मित्रांनो, सकाळी लवकर उठावे, गोमित्र टाकून स्नान करावे, सूर्यास अर्घ्य द्यावे, तुळशीस पाणी घालावे, नैमित्तिक देवपूजा देखील करून घ्यावी, मोठ्या मंडळींना नमस्कार करावा, ग्रंथ मांडणी व वाचन करत असताना सोवळे घालावे किंवा भगवी लुंगी घालावी, नियोजित जागेवर चौरंग ठेवावा, त्यावर लाल वस्त्र टाकावे व त्यावर श्री नवनाथांचा फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो ठेवावा, त्यासमोर तांदूळ यांची रास लावावी व त्या राशीमध्ये 1 नाणे ठेवावे व त्यावर रिकामा तांब्या ठेवावा, तांब्यात पाणी घालावे व पाण्यात हळद, कुंकू, अक्षदा, 1 नाणे, 1 सुपारी टाकावी, 5 विड्याची पाने लावावी, त्यावर श्रीफळ ठेवावे, तांब्यास अष्टगंधाची 5 बोटे ओढावीत, स्वस्तिक त्रिशूळ काढावे, श्रीफळावर ओम काढावा, कळशाच्या उजव्या बाजूस विड्याची 2 पाने एकमेकावर ठेवावी, त्यावर तांदूळाची रास मांडावी, राशीत 1 नाणे ठेवावे, 1 सुपारी, पंचामृत, गुलाब पाणी व शुद्ध पाण्याने धुवून पुसून त्यावर ठेवावी। ही सुपारी गणपतीचे प्रतीक म्हणून ठेवावी। ठेवताना गणपतीचे नामस्मरण 11 वेळा करावे। हळद, कुंकू, अक्षदा, अत्तर, गंध, फुले वाहावी। 11 वेळा ओम चैतन्य दत्तात्रेयाय नमः जप करावा व नवनाथांच्या प्रतिकात्मक 9 सुपारी त्यापुढे मांडावी। प्रत्येक सुपारीस हात लावून नवनाथांचा जप करावा व त्यानंतर फुले, तुळस, बेलपाने वाहावी। अशा प्रकारे मंत्र म्हणत फुले, अक्षदा, तुळस, बेलपाने वाहावी। गुरूंनी दिलेल्या मंत्राचा 1 माळ जप देखील करावा। या चौरंगासमोर दुसरा चौरंग मांडावा, त्यावर लाल वस्त्र टाकावे व श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ ठेवावा। ग्रंथाचे पूजन करावे, फुले वाहावी, चौरंगाभोवती रांगोळी काढावी, उजव्या बाजूस समई ठेवून पेटवावी, समई कायम तेवत ठेवावी, ऊद जाळावा, अगरबत्ती, धूप पेटवावा, नमस्कार करावा, महाराजांच्या फोटोला हार घालावा, हातात पाणी घेऊन पारायण काळात 3, 5, 7, 9 किंवा 41 जो तुमचा दिवसांचा संकल्प असेल तो संकल्प करावा। हातातील पाणी जमिनीवर सोडावे, कापूर पेटवून श्री दत्त महाराजांची आरती करावी व त्यासोबत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप देखील करावा व हळुवारपणे श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ वाचण्यास प्रारंभ करावा। तर मित्रांनो, पुढील अध्यायात आपण बघणार आहोत नाथांना नैवेद्य प्रसाद काय द्यावा व यजमानाने म्हणजे वाचकाने या कालावधीत कुठले अन्न खावे व कुठले अन्न वर्ज करावे याबद्दल संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। श्रावण चालू होत आहे। सर्व नाथ भक्तांना उपयुक्त अशी माहिती असल्यामुळे तुमच्या प्रियजनांना ही माहिती
नक्की शेअर करा. ओम नमो आदेश. अलख निरंजन.